नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दिवाळीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कारगिल दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी द्रास इथल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करतायत. दरम्यान पंतप्रधानांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. सैन्यातल्या जवानांमुळे देशातील जनता सुरक्षित आहे आणि मी तुमच्या कुटुंबाचाच एक भाग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. सीमेवरच्या जवानांसोबत पंतप्रधान मोदी दिवाळी साजरी करणार आहेत आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, पंतप्रधानांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि दिवाळी ते सैनिकांसोबतच साजरी करणार असल्याचं समजतंय. प्रशांत, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, गेल्या 1999 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीच्या निमित्ताने भारतीय सैनिकांसोबत असतात. आज ते कारगिल जिल्ह्यातील द्रास या सेक्टरमध्ये आहे आणि तिथे ते जवानांसोबत राहणार आहे. जवळपास 1 तास ते असणार आहे आणि जवानांसोबत ते चहा पाणी देखील घेणार आहे आणि सोबतच दिवाळीच्या निमित्ताने जो आनंद असतो तो आनंद त्या सगळ्यांसोबत वाटणार आहे. आणि दरवर्षी साधारणतः जर बघितलं आपण 2014 पासून सलग ते वेगवेगळ्या क्षेत्रात जात आहे. यापूर्वी ते जर बघितलं जम्मू काश्मीरच्या विविध भागात गेले, सोबतच जर बघितलं तर सोबतच आज द्रासमध्ये आहे. यापूर्वी श्रीनगरमध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी जिथे अत्यंत कठीण अशी परिस्थिती आहे आणि तिथे सैनिकांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो, तसा सियाचीन भागात देखील त्यांनी तिथल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केलेली आहे. त्यानंतर आज ते द्रासमधील कारगिल सेक्टरमधील जे जवान आहेत, जे भारतीय सीमेचं संरक्षण करतात, तिथे त्याच्यासोबत दिवाळी साजरा करून आनंद द्विगुणित करणार आहे सैनिकांचा. आणि सोबतच एक जागतिक संदेश देणार आहे की भारताचे पंतप्रधान हे भारतीय सीमा परिसरात जाऊन सैनिकांसोबत कसा आनंद व्यक्त करतात आणि इतर राष्ट्रांना सांगतात की आमचं राष्ट्र किती सुरक्षित आहे हे देखील दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या या द्रास दौऱ्याच्या निमित्ताने केलेला आहे. बरं प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल.